हाय मैत्रिणींनो, नमस्कार. आज बघा आपण वेगळ्या टाईपचे मोदक बनवणार आहोत. तर हे बघा, हे 2 वाट्या घेतलेल्या अर्ध्या अर्ध्या सुकं खोबरं. तर आता हे सुकं खोबरं मी चांगलं मस्त खरपूस भाजून घेणार आहे. आणि हा गूळ घेतलाय. हे बघा, थोडासाच गूळ घेतले, जास्त गोड नको आहे, पण थोडा गूळ घेतलाय. आणि ही वेलची पावडर. तर आज मस्त वेगळ्या पद्धतीचे मी मोदक बनवणार आहे. तर ते तुम्ही बघत राहा मी कसे बनवते ते. हे बघा, तवा ठेवलाय तापत. त्याच्यामध्ये मी हे घी टाकते. 1 चमच थोडासा टाकलाय. आणि हा सुकं खोबरं मस्तपैकी खरपूस असा भाजून घेणार आहे. सुकं खोबरं मस्त मीडियम आंचवर, म्हणजे हे मीडियम गॅस ठेवायचा आणि त्याच्यावर मस्त खरपूस असं भाजून घ्यायचं. ओल्या खोबऱ्याचे पण करतात, पण आज म्हटलं बघा चला आपण सुक्या खोबऱ्याची बनवूया आज मोदक. ओल्या खोबऱ्याचे नेहमीच करतो मोदक. आज पिठोरी अमावस्या आहे मैत्रिणींनो. बघा, मस्त ना असं खरपूस भाजून घ्यायचं. याच्यात काही जास्त टाकणार नाही, फक्त वेलची पूड आणि सुकं खोबरं बस. बाकी दुसरं काही नाही टाकणार. बघा, सुकं खोबरं मस्त खरपूस असं भाजलं गेले. आता ह्याच्यात ना मी गूळ टाकते. तुम्हाला जेवढं गोड पाहिजे असेल त्याप्रमाणे तुम्ही गूळ टाकू शकता. मस्त आता हे गूळ असं एकजीव करून घ्यायचा. तर मैत्रिणींनो, तुम्ही माझ्या रेसिपी बघत राहा, लाईक करा, सबस्क्राईब करा. गॅस एकदम कमी करायचा. तूप मस्त असं वितळून द्यायचं पूर्ण. गूळ हे गूळ असं चांगलं वितळून द्यायचं. आणि याच्यात सगळा मिक्स झाला पाहिजे, मस्त एकजीव असं झाला पाहिजे गूळ. ते बघा, मी गॅस बंद केलाय. जास्त जर शिजवत राहिलं ना तर मग तो ना कडक होणार, चव ना आपली कडक होईल. मी गॅस बंद केला. तर त्या तवा गरम आहे, त्या याच्यामध्ये हा गूळ वितळून झाले. बघा, मस्त असं पूर्ण वितळून घ्यायचं आहे. नाहीतर ना मग ते कडक होणार सारण आपलं. मी गॅस बंद केली. आणि याच्यात थोडीशी वेलची पूड टाकते. हे बघा, थोडीशी अशी वेलची पूड टाकते. वेलची पूड लास्टला टाकायची. सगळं आपलं हे सारण भाजून झालं ना, मग वरती लास्टला वेलची पूड टाकायची.
तर मैत्रिणींनो, माझ्या घरी गणपती आहे 5 दिवसाचा. तर या गणपतीचे मी रोज टाकीनच व्हिडिओ. तर या सगळ्यांनी, माझी यूट्यूब फॅमिली सगळ्यांनी माझ्याकडे गणपतीला या. थोडं थाटामाटात नाही आहे गणपती, कारण माझी बहीण पण वाढलेली आहे, त्यामुळे थाटामाटात नाही गणपती करणार आहे. पण आता आपली बसवतं एवढं वर्ष मूर्त म्हटल्यावर बसवायला पाहिजे ना. तर हे बघा, हे मस्त असं सारण पूर्ण एकजीव झाले. हे बघा, 1 ग्लास पाणी घेतले आणि चिमूटभर मीठ टाकते. आणि हा 1 वाटी तांदळाचं पीठ घेतलं. आणि हा थोडासा गीर टाकते त्याच्यात. त्याची गीर टाकल्यानं ह्याच्याने चांगली चमक येते आणि मोदक सुद्धा छान लागतात. पाण्याला मस्त कळे आले. आता हे त्याच्यात तांदळाचं पीठ टाकून द्यायचं थोडं असं. एक वाटी पाणी लागते. मी ग्लासाने टाकलं पाणी एवढ्या याच्यात बरोबर छान असं. मस्त असं झाळे करून घ्यायचं. त्याला खोयटवणी म्हणतात. मस्त एकजीव करून घ्यायचं सगळं. आणि गॅस बंद करायचा आणि गॅस बंद करून त्याच्यावर थोडं 1-2 मिनिटं झाकण द्यायचं. हे बघा, पीठ थोडं गरम असतानाच मळून घ्यायचं. मस्त हाताला आपल्या सोशल असं चांगलं पीठ मळून घ्यायचं. गरम गरम हे बघा मैत्रिणी, अशा नाही टवल्या बनवायला लागतात. हे बघा, याच्यात ना तेल ओतून दिवे लावणार, ह्याला म्हणतात टवल्या. अशा ह्या 7 टवल्या बनवायला लागतील. अशा या टवल्या बनवायच्या. या टवल्या 7 बनवाव्या लागतील मला, कारण पिठोरीसाठी या ह्याच्यात दिवे लावावे लागतात. अशा या याला म्हणतात टवल्या आमच्या आगरी भाषेत. या अशा तुमच्याकडे काय म्हणतात त्याला ते मला तुम्ही कमेंटमध्ये सांगा. अशा बनवायच्या मस्त. हे बघा, तिवल्या उकडून झालेल्या आहे, त्याला म्हणतात तिवल्या.